ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, थोडासा बॅलन्स बदलला, ज्या प्रकारे स्टान्स बदलले, एक सिंगल कंप्लीट केली. पाहता पाहता एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये स्टान्स बदलले. या क्षणाला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय. जिनीचा हा बॉल उडवलाय, समोरच्या दिशेने फटका केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे परंतु चेंडू चाललाय. पुन्हा एकदा जिनीचा हा बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय. या क्षणाला बॅट मात्रे करणसाठी हा बॉल उडवलाय, चेंडू येईल थेट प्रेम. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4. हा चौकार. करणसाठी हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. एलिव्हेशन भरपूर, यश त्या ठिकाणी तैनात होता, त्यांनी टिपलाय हा झेल आणि ठिकाणी केला जाईल. या बॉलवर लॉफ्ट केलाय, एलिव्हेशन भरपूर, डीप मध्ये फिल्डर तैनात. साहिल कोईने टिपला आतापर्यंतचा हा दुसरा झेल. आडव्या बॅटने केण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला काय घडलंय, टायमिंग चुकली, कॉल कम्युनिकेशन चुकला आणि आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, तनिचं स्वागत केलं, लॉंग अँड हाय वाईडिश. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण केलंय, आणखीन एक तनिष मात्र कुठेतरी थोडासा महाग. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. झेलची संधी जिनीत पवारने टिपला हा झेल आणि फलंदाज आकाश म्हात्रेची खेळी होते संपुष्टात. शेवट ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला, चेंडू चालला डीप मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात नव्हता. ओव्हर द रोप सर, 4 रन. बिगिट करण्याचा प्रयत्न, या क्षणाला डीप मिड विकेटला फिल्डर तैनात केला गेला होता परंतु अप्रतिम दर्जाचा झेल पकडला मनीष मात. स्टान्स बदलले, भिरकावून दिलाय, टायमिंग प्रॉपर, चेंडू चाललाय, पंचांचा इशारा येईल. जिनीतसाठी हा बॉल टॅप केलाय कव्हरच्या दिशेने, एक सिंगल तर जरूर कंप्लीट केली. 11 बॉल मध्ये वेग भन्नाट होता परंतु या क्षणाला लाईन मिस केली. डॉट बॉलची कुटारी संघ. या बॉलवर लॉफ्ट केलाय, एलिव्हेशन भरपूर आहे, चेंडू चाललाय लॉंग अँड हाय. ज्या फटक्याची पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर, सलग बॅक टू बॅक 2 मोठ. समोरच्या दिशेने फटका केलाय, एलिव्हेशन भरपूर आहे, चेंडू चाललाय 6 रनसाठी. यस इट इज अ. या बॉलवर सचिन पवारच्या बॅटमधून येतोय, हा पास करायचे आहेत. पुन्हा एकदा सचिनच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. सरळ बॅक टू बॅक ग्रामीणचे संघ आपल्याला पाहायला मिळतात.